एका 22 वर्षीय मुलीने वडिलांसाठी जे केले ते कदाचित कोणीही करू शकणार नाही। 5 वर्षा अगोदर या मुलीच्या वडिलांना सर्दी आणि कफचा खूप त्रास होऊ लागला। वडील मुलीला प्रत्येक वेळेस बोलायचे सर्व काही ठीक होईल, परंतु त्यांची तब्येत बिघडतच चालली होती। तेव्हा डॉक्टरांनी सांगितले लिव्हर ट्रान्सप्लांट हा शेवटचा उपाय आहे। आई आणि भावाचा हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे ते दोघे लिव्हर डोनेट करू शकत नव्हते। फक्त प्रीतीच लिव्हर डोनेट करण्यासाठी सक्षम होती, परंतु वडील म्हणले तुझे वय कमी आहे, मला तुझे आयुष्य खराब करायचे नाही। तसेच प्रीतीच्या नातेवाईकांनी सांगितले तुला भविष्यामध्ये हेल्थचा प्रॉब्लेम होईल, परंतु तेव्हा प्रीती म्हणली माझ्यासाठी माझे भविष्य वडीलच आहे, मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते। 5 फेब्रुवारी 2020 मध्ये प्रीती आणि वडिलांचे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन 8 तास चालू राहिले। त्यानंतर वडील आणि मुलगी कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट होते। दोघांची तब्येत ठीक झाल्यानंतर वडील मुलीकडे गेले। वडील मुलीला म्हणले मला तुझ्या पाया पडायचे आहे। तेव्हा मुलगी वडिलांना म्हणली हा तुमचा नवीन जन्म आहे, चला आपण सगळे मिळून या नवीन जन्माला सुरुवात करू। 1 वर्षभरात मुलगी आणि